नमस्कार मैत्रिणींनो, पिहू रेसिपी आर्ट चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण एकदम चटपटीत असे छोले भटुरे बनवणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत काबुली चणे। हे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचे आहेत आणि याला कुकरमध्ये टाकून दालचिनी, तेजपत्ता, थोडंसं मीठ हे टाकून आपल्याला एक ते दोन शिट्टी काढून घ्यायची आहे। इथे आपण 2 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी रवा घेतलेला आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे दही टाकायचं आहे आणि 2 चमचे बारीक केलेली साखर टाकायची आहे। यामध्ये टाकायचं आहे बेकिंग सोडा अर्धा चमचा आणि इथे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे। हे आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे, हाताने एकदम छान असं चुरून घ्यायचं आहे। इथे आपण तेल टाकलेलं आहे आणि आपल्याला हे पीठ ह्या उंडा आपल्याला 10 ते 15 मिनिट ठेवायचं आहे। छोले आपले छान शिजलेले आहेत। आता हे आपण भाजी बनवूयात। इथे कांदा आणि टोमॅटो मिक्सरला लावून घेतलेला आहे, प्युरी बनवलेली आहे। आता आपल्याला तेल टाकलं आहे आणि तेलामध्ये मोहरी आणि जिरे टाकले आहे आणि इथे अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे। कढीपत्ता, हिरवी मिरची हे लालसर होऊ द्यायचं आहे। लालसर झाल्याच्या नंतर आपण कांदा आणि टोमॅटोची प्युरी टाकलेली ती छान अशी शिजवून घ्यायची आहे, फ्राय करून घ्यायची आहे। इथे आपण लाल मिरची पावडर टाकलेला आहे, छोले मसाला आणि धनिया पावडर टाकलेला आहे आणि याला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता मसाला आपला रेडी आहे। आता काबुली चणे आपण बॉईल करून घेतलेले ते टाकायचे आहे, थोडीशी हिरवी मिरची आणि पाणी आणि वरतून आपल्याला छोले मसाला टाकायचा आहे, थोडासा ठेवलेला होता मी आणि मस्तपैकी हिरवी कोथिंबीर आणि 5 मिनिट आपल्याला शिजू द्यायचे आहे। चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। बघू शकता एकदम छान अशी ग्रेव्ही झालेली आहे आणि छोल्याची भाजी आपली रेडी आहे। आता आपण भटुरे बनवून घेऊयात। इकडे आपण आता ते पीठ मळून ठेवलेलं त्याला 10 ते 15 मिनिट झालेले आहेत, छान असे सॉफ्ट झालेले आहेत। असे गोळे बनवून घ्यायचे आहे आणि छान पातळसर आपल्याला हे भटुरा बनवून घ्यायचा आहे। एकदम छान प्लेन असा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे तेलात टाकला की लगेच पूर्ण असा फुगून येतो। बघू शकता किती छान असा आपला भटुरा फुगलेला आहे। मस्तपैकी सर्व भटुरे आपण असेच बनवून घेऊया। सर्व भटुरे आपले झालेले आहेत। छोले भटुरे आपले रेडी आहेत खाण्यासाठी। तुम्ही तुमच्या घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।